इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। व्यापारी संजय गुप्ता यांचा कारखाना खाली करण्यासाठी मनसेचे भगवान भालेराव यांनी मुकेश वाधवा यांच्याकडून सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप गुप्ता यांनी केलाय। सोमवारी रात्री काही महिलांनी संजय गुप्ता यांच्या कारखान्यात विनापरवाना घुसून दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गुप्ता यांनी केलाय। तसेच भिंत देखील बांधण्याचा प्रयत्न झालाय। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सर, ये हमारा मामला कोर्ट में चल रहा है। पिछले 36 महीने से मैं कोर्ट में भाड़ा भर रहा हूँ। उसका पुरावा मेरे पास है, अभी टिल डेट का भी मेरे पास पुरावा है। लेकिन ये मुकेश वाधवा ने इनको भगवान भालेराव को सुपारी दिया है कि ये कंपनी खाली करा के दो। तो भगवान भालेराव ने अभी सुपारी का काम चालू किया है। तो वो सुपारी लेके अभी उसने 20 लेडीज लोग को भेजा है और ये आप देख रहे हो जबरदस्ती मेरा दरवाजा बंद किया और हमारे आदमी लोगों को मारा है। और वहां पे 15-20 लड़के लोग और 8-10 लेडीज लोग। मैं पूना में था, ऑन द वे था, मुझे फोन आया। मैंने डीसीपी साहब को भी फोन किया था, पटवल साहब को भी फोन किया। फिर हमने 100 नंबर पे डायल किया तो पुलिस आई। पुलिस आने के बाद उन्होंने यहाँ का फुटेज वगैरह सब लेके गए। आपको फुटेज मिलेगा, लेडीज लोग को भी लेके। इसके पहले भी मेरे फैक्ट्री में घुस के जबरदस्ती झंडा लगाया था और तोड़फोड़ किया था, जिसके ऊपर 12 लेडीज के ऊपर ऑलरेडी एफआईआर हो चुका है। उसके बाद भी अभी ये वापस से इन्होंने हरकत चालू किया है। तो ये शहर में कहीं ना कहीं वापस से गुंडागर्दी चालू करने का कोशिश कर रहे हैं, व्यापारियों को दबाने की कोशिश कर रहे हैं। जो चीज का मैटर कोर्ट में चल रहा है, कोर्ट में बाकायदा टिल डेट तक मैं भाड़ा भर रहा हूँ। कोर्ट में न जाके ये ऐसे गुंडों को वो सुपारी देके ये भगवान भालेराव मेरे ऊपर प्रेशर बना रहा है। अभी उसने फोन भी किया था पटवल साहब को प्रेशर देने के लिए कि हमारा लेडीज लोग को तुमने क्यों अरेस्ट कर रहे हो। तो ये सब बातें शहर के लिए बहुत ही खराब है। जो ये दादागिरी चल रही है व्यापारियों पे, ये जो भगवान भालेराव दादागिरी कर रहा है किसी के जगह पे, दीवार डालने का क्या हो जाए? बस दीवार डाल के बंद करने का कि यहाँ पे नहीं जाने का, जबरदस्ती। ये देखो, ये भी मेरा कंपनी है, ये भी मेरा कंपनी है, उसके बाजू में भी मेरा कंपनी है। लेकिन ये हम यहाँ पे पिछले 36 महीने से बैठे हैं और मेरे पास रजिस्टर्ड एग्रीमेंट है और कोर्ट में उसके बाद भी मैं भाड़ा करता हूँ। लेकिन मुकेश वाधवा कोर्ट में न जाके भगवान भालेराव जैसे का सहारा ले रहा है कि वो आके दादागिरी करेगा और यहाँ पे हमको खाली कराएगा। इधर भगवान भालेराव का क्या वास्ता है? तो लेडीज ने क्या किया आज? लेडीज ने आज यहाँ पर हमारे आदमी लोग को ईंट पत्थर से मारा है और यहाँ पे देखो जबरदस्ती दीवार उठा के हमारा आने जाने का रास्ता बंद करने का कोशिश किया। मुकेश वाधवा भी यहाँ पे बैठा था, पुलिस आई तो वो भाग गया। उसका भी सीसी फुटेज मैं आपको देता हूँ वो भागने का। जैसे पुलिस आई, मुकेश वाधवा यहाँ से भाग गया। उसके बाद में फोन आता है इसका और ये 10-15 लड़के लोग को भेजता है, दादागिरी करता है। इस मैटर में भगवान भालेराव का क्या वास्ता है? मैं पूछना चाहता हूं कि इस तरह से व्यापारियों पे क्यों प्रेशर बना रहा है? इसके पहले भी उसने हमारे यहाँ पे झंडा लगाया, हमारे यहाँ पे जबरदस्ती हमारे अंदर कैमरे तोड़े। उसके ऊपर ऑलरेडी 12 लेडीज के ऊपर एफआईआर हो चुका है। फिर से वापस से ये नया आज ये चालू किया है। मैं कारखाने पे नहीं था, उसको पता रहता है कि जब मैं नहीं रहता हूं तभी ये सब काम होता है। जैसे मैं आया, पुलिस हमारे साथ में आई है और लेडीज लोग को उठा के लेके गई है। 4 या 5 लेडीज है, जबकि यहाँ पे 15 से 20 लेडीज है। उसका फुटेज मैं आपको देता हूँ और ये बार बार यही लेडीज आ रही है। ऐसा क्यों हो रहा है मेरे को ये समझ में नहीं आ रहा है कि मेरे ऊपर भगवान भालेराव इतना प्रेशर क्यों बना रहा है। उसका मेरा कोई दुश्मनी नहीं है, कोई मेरा उसका वास्ता नहीं है। उसके बाद भी वो मेरे ऊपर क्यों इतना प्रेशर बनाना चाहता है? क्या उसने सुपारी लिया है क्या मुकेश वाधवा से कंपनी खाली कराने का? ऐसा मुझे संशय है। इसके ऊपर पुलिस जांच करनी चाहिए कि वो सुपारी लेके शहर में इस तरह का काम कर रहा है क्या? किसी के जबरदस्ती घर में घुस जाना, किसी के जबरदस्ती इधर झंडा लगा देना, ये क्यों ऐसा सुपारी का काम कर रहा है? इसके ऊपर क्यों नहीं अंकुश लग रहा है? पुलिस कार्रवाई क्यों नहीं कर रही है? ये मुझे पूछना है शहर से। आता या प्रकरणी मनसेचे भगवान भालेराव यांनी सुद्धा संजय गुप्ता यांना प्रत्युत्तर दिले। काय म्हणाले भालेराव आयुक्त बघूयात। एक तर गुप्ता हा संजय गुप्ता जो स्वतःला मोठा समाजसेवक समजतो, लोकांची प्रॉपर्टी हडप करण्याचं काम याचं आहे। कोणी भाड्यात दिलं, इमानदारीत दिलं, व्यावसायिकांनी, व्यापारीने, हा का व्यापारी आहे का? हा स्वतःचा धंदा टाकतो आणि ते फ्लॉट हडप करण्याचा। असाच मागे त्यांनी 3 नंबरला एकदा केलं होतं, ते आम्ही खाली करायला लावलं होतं, कारण ते माझे मित्र होते। हा वादवा माझ्याकडे आला, तुम्ही बघितलं असेल इलेक्शनच्या अगोदर माझ्याकडे न्याय मागण्यासाठी, का बाबा तुम्ही आम्हाला न्याय द्या। आणि त्यावेळी मी रिपब्लिकन पक्षात होतो, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तिथे बॅनर लावले
आमच्या कार्यकर्त्यांनी सगळं केलं आणि यांनी मला सन्माननीय युवा मोर्चाचे अध्यक्ष पाठक आणि संतोष पांडे यांच्या उपस्थितीत मला सांगितलं, साहेब आम्ही 3 महिन्यामध्ये हे खाली करतो, आम्हाला 3 महिन्याची मुदत द्या. 3 महिन्याची मुदत दिल्यानंतर आज 3.5 महिने झाले हा खाली करत नाही, हा प्लॉट हडप करण्याच्या मार्गावर आहे. आणि पोलिसांना तिथे जे पडवळ आहेत, एकदम निकृष्ट दर्जाचा अधिकारी तो पडवळ आहे. त्या पडवळ त्याचे साठेलोटे आहेत आणि ते साठेलोटेच्या माध्यमातून पडवळला पैसे मिळतात आणि मग पडवळ याच्या पाहिजे तसे गुन्हे दाखल करतो. अहो तुमच्या जमिनीमध्ये मी एंट्री केली तर माझ्यावर गुन्हा कसा काय, म्हणजे तुमची जमीन आहे आणि मी त्याच्यात गेलो तर तुमच्यावर गुन्हा कसा काय दाखल होणार? जमीन ज्या मालकाची आहे त्या मालकाने माणसं त्याची गेली असेल तर त्याच्यावर गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो? आणि जो गुप्ता त्याचा काही संबंध नाही भाड्यात दिला तिथं ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करतात. म्हणजे हा पडवळ पूर्ण साठेलोटे करून, आर्थिक साठेलोटे करून पडवळाने ही केलेली दिशाभूल आहे. त्याला मी काल पडवळला सांगितलं असं कुठं होतंय का, तर पडवळ मला बोलतो नाही ते असं तसं. मी ठीक आहे, कायदा आहे, आम्ही सीपीला या लवकरात लवकर हे सगळं भेटणार आहे. सीपीसी या संदर्भात बोलणार आहे असा अधिकारी जो लोकांच्या जमिनी हडपतो, ज्यांना लोकांना दादागिरी करतो आणि त्या माध्यमातून आता तुम्हाला माहिती आहे इलेक्शनच्या अगोदर त्याच्यावर 376चा गुन्हा, रेपचा गुन्हा दाखल झालेला आहे. अशा महिलांच्या संदर्भात किती गुन्हे आहेत ते आता असती ओपन होतीलच. त्यांचं जे प्रकरण ते न्यायप्रविष्ट असं त्यांचं म्हणणं आहे, वादवान त्यांच्यामध्ये तुमचा हस्तक्षेप करण्याचं न्यायप्रविष्ट प्रकरणच नाही, हा भाडा भरतोय कोर्टात. वादवा कुठे कोर्टातून भाडा घेतोय? कोर्टाने वादवाने सांगितले कोर्टाला का याला खाली करा, कोर्टाने ऑर्डर दिली नाही, याला भाड्या भरण्याची पण ऑर्डर दिली नाही आणि याला राहण्याची पण ऑर्डर दिली नाही. त्यांनी ती ऑर्डर दाखवावी कोर्टाकडची का मला कोर्टाने ऑर्डर दिले भाडा भरा म्हणून आणि कोर्टाने सांगितले मला थांबा म्हणून. अशी काय ऑर्डर असेल त्याची तर त्यांनी कोर्ट दाखवावी जनतेला किंवा मीडियाला दाखवावी किंवा त्या वादवाला दाखवावी. अशी कुठल्याही प्रकारची ऑर्डर नाही, फक्त जमीन हडपण्याचा प्लॅन आहे. यांनी सांगितलं मुरबाडला माझं इथे हे पडतंय, ठीक आहे ना, आता कळेल त्याला. भगवान भलेला सुपारी घेतो, आता मुरबाडची सुपारी घेतो आणि तिथे वास्तव करून दाखवतो, मग गौतमला म्हणावं ये तिथे सुपारी कशी असते ती दाखवतो. आपण महिला पाठवतात त्या ठिकाणी दमदाटी करणार, मारण करतात असा त्याचा आरोप आहे. महिला पाठवण्याचा काय, महिला गुप्त वादवाच्या याच्यामध्ये डेली जातात आमच्या. काय नवीन गोष्ट आहे का? गेली वर्ष 1.5 वर्षापासून त्या महिला तिथे कामानिमित्त जातात, बसतात त्याच्याकडं, चहा पाणी घेतात, त्याला चर्चा करतात, तो काम देतो त्यांना. कुठली त्याची कामं असतील ती त्याला सांगतो, ती कामं ते करतात. ती काही दरोड्याची कामं आहेत? आज त्याची जमीन आहे, गुप्ताची जमीन नाहीये. गुप्तानी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कोणाच्या जमिनीवर बसलोय? त्याच्या जमिनीवर बसलोय. ठीक आहे, गुप्ताचं म्हणे त्या भावाची, अरे भाऊ त्याच्याबद्दल तक्रार द्यायला पाहिजे ना, का गुप्तानी तक्रार द्यायला पाहिजे? मला पडवळांना हेच सांगायचे, ज्या जमिनीत आमच्या महिला गेल्या असं त्याचं म्हणणं आहे, तो ट्रेसपासिंगची ती जागा कोणाची आहे? त्याच्या भावाची आहे ना वादवाच्या. मग भावानी तक्रार दिली पाहिजे का गुप्तानी तक्रार दिली पाहिजे? हे चुकीचं आहे सगळं. हे पोलिसांच्या साठेलोटे. आता मी डीसीपी साहेबांशी रात्री बोललोय, एसीपी साहेबांशी बोललोय, आज मी त्यांचं बघतो, नाही तर सीपी साहेबांना जाऊन, नाहीतर होणारे गृहमंत्री जे असेल त्यांना जाऊन या सर्व सविस्तर यांची माहिती देणार आहे. आणि ह्या कुठल्या परिस्थितीत असा दडपशाहीने लोक व्यापाऱ्यांच्या दादागिरी करणारा हा जो गुप्ता आहे, संजय गुप्ता, त्याच्या नावाने तो जो उद्योग करतो, त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.